नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, बारामतीमधील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अजित पवार भाऊक। आईने सांगितलं माझ्या दादा विरोधामध्ये अर्ज भरू नका असं अजित पवार म्हणाले। युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यामुळे अजितदादा भाऊक झाले। वडीलधाऱ्यांनी सांगायला हवं होतं की अर्ज भरू नका असं अजित पवार म्हणाले। भाषण करता करता अजितदादांनी 2 वेळा पाणी प्यालं। पहिला फॉर्म मी भरणार होतो। आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमिली, आम्ही सगळे वडील अतिशय माझ्या कन्हेरीतल्या बाळासाहेबाला माहिती काय परिस्थिती। आम्ही बिकट मधनं परिस्थिती चांगली केली। आईने आधार दिला। आई सांगते की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात। पाणी घे। ह्या पद्धतीने जे काही चाललंय हे बरोबर नाही। मग मोठ्या व्यक्तींनी तर त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होतं। आता फॉर्म कुणी भरायला सांगितला? वरमाणे साहेबांनी सांगितला। म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? आम्ही जीवाला जीव देणारी माणसं आहेत। या सगळ्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये। घर एकोपा राहायला पिढ्यानपिढ्या जातात, तुटायला वेळ लागत नाही। सात वेळा आमदार असलेल्या अजित पवारांनी शक्ती प्रदर्शन करत बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शरद पवारांच्या उपस्थितीत युगेंद्र पवारांनी बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। बारामतीत काका अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार लढत होणार आहे। सुप्रिया सुळेंविरोधात पत्नीला उभं करून मी चूक केली, ती चूक युगेंद्रला माझ्यासमोर उभं करून त्यांनी केल्याचं अजित पवार यांनी यावेळी म्हटलंय। मैंने सुप्रिया के खिलाफ मेरे पत्नी को खड़ा किया, वो मेरी भूल थी। ये भूल वापिस इन्होंने नहीं करनी चाहिए थी, लेकिन की है। आखिर वोटर उसके बारे में डिसीजन लेंगे। बारामतीची मला जितकी माहिती तितकी फार क्वचित मर्यादित लोकांना असू शकेल। माझा बारामतीकरांवर पूर्ण विश्वास असल्याचं शरद पवार म्हणाले। युगेंद्र पवारांनाच बारामतीकर मोठ्या मताधिक्यानं विजयी करतील असा विश्वास पवारांनी दाखवलाय। मला जी त्यांची माहिती आहे तितकी फार क्वचित काही मर्यादित लोकांना असू शकेल। माझा बारामतीकरांचा पूर्ण विश्वास आहे। या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांना बारामतीकर मोठ्या मतांनी विजयी करतील। धन्यवाद। समोरचे उमेदवार काका आहेत असं मी बघत नाही, मला शरद पवारांना साथ द्यायची असल्याचं युगेंद्र पवार म्हणाले। खरं तर मी उमेदवार काका असं मी समोर बघत नाहीये। मला फक्त पवार साहेबांना साथ द्यायची आहे, मला त्यांच्या सोबत राहायचंय आणि बारामतीकरांसाठी मला काहीतरी करायचंय, तेवढाच विचार मी करतोय। लाडक्या बहिणी अजित पवारांना आशीर्वाद देणार, अजित पवारांचा विजय निश्चित असल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। नक्कीच सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी खूप खुश आहेत आणि नक्कीच ते आशीर्वाद देणार आहेत दादांना। आजची गर्दी पाहून दादांचा विजय निश्चित आहे असं वाटतं। असं दिसतंय तरी खरं। जनतेशी बांधिलकी ठेवा, विनम्रता ठेवा असं म्हणत युगेंद्र पवारांसह सर्व तरुण उमेदवारांना शरद पवारांनी सल्ला दिलाय। लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं जागरूक राहा असं शरद पवार म्हणाले। विनम्रता ठेवा, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने संधी दिल्याच्या नंतर ती विनम्रतेने स्वीकारून त्याच्यासाठी सातत्याने जागरूक राहा। दक्षिण सोलापूरच्या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसकडूनही उमेदवार देण्यात आलेला आहे। सोलापूर दक्षिणमध्ये ठाकरे गटाने उमेदवार दिला, पण काँग्रेसकडून टायपिंग मिस्टेक करण्यात आली आहे। काँग्रेससारखी टायपिंग मिस्टेक आमच्याकडून सुद्धा होऊ शकते असा इशारा संजय राऊतांनी दिलाय। तर सोलापूर दक्षिणचा निर्णय हायकमांडचा आहे, वरच्या पातळीवरच चर्चा होईल असं नाना पटोले म्हणाले। महाविकास आघाडीतील 2 पक्षांनी 3 जागांवर उमेदवार उभे केल्यानं नवा पेच पाहायला मिळतोय। दक्षिण सोलापूरच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि काँग्रेसकडून देखील उमेदवार देण्यात आला। सोलापूर दक्षिणमध्ये आम्ही उमेदवार दिला, पण काँग्रेसकडून टायपिंग मिस्टेक झाली आहे। काँग्रेससारखी टायपिंग मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकते, संजय राऊतांचा इशारा।
काँग्रेसच्या यादीमध्ये काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर केला. मी असं मानतो ही टायपिंग मिस्टेक आहे. पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडनं पण होऊ शकतात. दरम्यान सोलापूर दक्षिणचा निर्णय हायकमांडचा, वरच्या पातळीवर चर्चा होईल. आम्ही राज्यात बोलणार नसल्याचं नाना पटोले म्हणाले. सोलापूर दक्षिण मध्ये जी टायपिंग मिस्टेक झाली आहे ती टायपिंग मिस्टेक आम्ही करू शकतो असं संजय राऊत म्हणाले. बघा, आमच्या हायकमांडने घेतलेला निर्णय आहे, त्या पातळीवर ती चर्चा होईल असं मला वाटतं. यामध्ये राज्य म्हणून आम्ही काही त्याच्यावरची प्रतिक्रिया देणार नाही. मिरजमध्येही काँग्रेसचे काही लोक आमचा उमेदवार द्यावा असं सांगत आहेत. याबाबत कानावर आलं असून असं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रात ही लागण लागेल. त्यामुळे तिघांनीही एकमेकांशी चर्चा करायची आणि निर्णय घ्यायचा असं आम्ही ठरवल्याचं राऊत यांनी म्हटलंय. मिरजमध्ये काँग्रेसचे काही लोक आपला उमेदवार काँग्रेसचा देण्यासंदर्भात काहीतरी माझ्या कानावर आलेले. असं जर झालं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही लागण लागेल आणि महाविकास आघाडीला अडचणी होतील. रामटेकची जागा आम्ही मागितलेली आहे. 2-4 जागांचा जो वाद आहे तो उद्यापर्यंत निवळेल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. आम्ही आहे ती जागा मागितलेली आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं की 2-4 जागेचा जो वाद आहे तो अजूनही आहे, तो उद्यापर्यंत त्याला निवळेल असं आम्हाला वाटतं. मुंबईत एखादी जागा मिळावी अशी काँग्रेसची मागणी आहे, पण आता चर्चा पूर्ण झाली आहे. एखाद्या जागेवर शेवटपर्यंत एकमत होत नसल्याचं राऊत म्हणाले. चर्चा संपलेल्या आहेत. चर्चेला आता फार चर्चा होईल असं नाही. काँग्रेस पक्षाची एक मागणी आहे की मुंबईमध्ये आम्हाला एखादी दुसरी जागा मिळावी. आता मुंबईतलं जागा वाटप आमच्या दृष्टीने पूर्ण झालेलं आहे. दिग्रसमध्ये आमचा उमेदवार लढणार नाही, काँग्रेस सोबत चर्चा झाली. दिग्रसच्या बदल्यामध्ये काँग्रेसनं दर्यापूरची जागा आम्हाला दिल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय. दिग्रजमध्ये आमच्यातनी काँग्रेसमध्ये चर्चा झालेली आहे. दिग्रजमधून आमचा उमेदवार लढणार नाही आणि त्यानुसार दिग्रजच्या बदल्यात दर्यापूर हा मतदारसंघ काँग्रेसनं आम्हाला दिलेला आहे. तर परंड्याच्या जागेवर पवार गटाशी चर्चा झाली आहे, त्यावर मार्ग निघेल असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. भूम परांड्याविषयी सुद्धा शिवसेना, आमची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही वाद नाही. खरं म्हणजे सुरुवातीला आम्ही ती जागा एकमेकांना बदलावी या संदर्भात नक्कीच चर्चा झालेली आहे. त्यातून मार्ग निघेल. बहुसंख्य जागेवर एकमत नसेल तिथे चर्चा करू. अर्ज मागे घेण्यासाठी अजून 4 दिवस आहेत. आम्ही मार्ग काढू असं शरद पवार यांनी म्हटलंय. सांगितलं की दोघंही फॉर्म बदलून ठेवा आणि आपण बसू आणि त्यातून मार्ग काढू. अर्ज परत घेण्याच्यासाठी अवकाश आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे आघाडीमध्ये चर्चा करण्याची आवश्यकता असते. जळगावच्या चोपडा मतदारसंघात ठाकरे गटाने उमेदवार बदललेला आहे. ठाकरे गटाने राजू तडवींऐवजी प्रभाकर सोनावणे यांना चोपड्यामधून उमेदवारी जाहीर केली आहे. मोर्शीमधून अजित पवार गट आणि भाजपकडूनही उमेदवाराची घोषणा करण्यात आली. अजित पवार गटाकडून देवेंद्र भुयार तर भाजपकडून उमेश यावलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मोर्शीमध्ये महायुतीचे 2 उमेदवार असतील, ते म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे देवेंद्र भुयार आणि भाजपकडून उमेश यावलकर. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत यापैकी कोण उमेदवार आपला अर्ज मागे घेणार याकडे लक्ष असेल. नाही, ठीक आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी आम्ही ज्याला मैत्रीपूर्ण लढत म्हणतो अशा प्रकारची आमची लढत असेल, पण ती एखाद दुसऱ्या ठिकाणीच असेल, बाकी ठिकाणी नसेल. साहेब, महायुतीचा किती जागा निवडून? मनसेनं शिंदेच्या शिवसेनेकडे 10 जागांचा प्रस्ताव दिलाय. वरळी, शिवडी, माहीम, अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशीचा प्रस्ताव मनसेकडून देण्यात आलेला आहे. मनसेने शिंदेच्या शिवसेनेकडे या 10 जागांचा प्रस्ताव दिलाय. वरळी, शिवडी, माहीम, अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशी, भांडूप, विक्रोळी, कल्याण आणि गोरेगाव. अमित ठाकरेंकडून माहीममधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. संपूर्ण कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये अमित ठाकरेंनी आपला उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान माझ्यासमोर कोण आहे कोण नाही हे मी बघत नाही असं अमित ठाकरेंनी म्हटलं. राजपुत्राचा माहीममधून अर्ज, सदा सरवणकर देखील माहीममधून ठाम. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुत्र अमित ठाकरे यांनी माहीममधून उमेदवारी अर्ज दाखल केला.
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जात अमित ठाकरे यांनी अभिवादन केलं. अमित ठाकरेंनी अर्ज दाखल करताना उद्यान गणेश मंदिरात देखील बाप्पाचं दर्शन घेतलं. अमित ठाकरेंनी अनवाणी पदयात्रा काढत अर्ज दाखल केला. माझ्यासमोर कोण आहे कोण नाही हे मी बघत नाही, लोकांचा कौल 23 नोव्हेंबरला कळेल, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी अर्ज भरताना दिली आहे. नाही, मी माझं काम प्रामाणिकपणे करतो. जे मी कोण समोर आहे नाही हे मी बघत नाहीये. मी लोकांपर्यंत पोहोचणार, माझी विजन घेऊन पोहोचणार आहे. त्याच्यामुळे शेवटी तो कॉल लोकांचा आहे आणि तो 23 तारखेला आपल्याला कळेल. उमेदवारी अर्ज कोण मागे घेणार माहिती नाही, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी सदा सरवणकर यांच्या संदर्भातील प्रश्नावर दिली आहे. मला वाटतं की मी माझं काम प्रामाणिकपणे करणार आहे. तुमचे पण आशीर्वाद असू द्या माझ्याबरोबर. त्याच्यामुळे मला कोण फॉर्म मागे घेणार आहे मला माहित नाही. अर्ज माघारी घेण्यासाठी सदा सरवणकर यांच्यावर दबाव. पक्षाकडून तुमचा योग्य विचार केला जाईल, अशी सूत्रांची माहिती. तर अमित ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं कर्तव्य, दीपक केसरकर यांचं वक्तव्य. आमच्या विद्यमान आमदारांचा योग्य तो मान राखला जाईल, अशी प्रतिक्रिया केसरकरांनी दिली आहे. राजसाहेबांनी एकही सीट न घेता लोकसभेमध्ये महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे आज सुद्धा आमचं कर्तव्य आहे की अमितजींना पाठिंबा देणं. तिथं विद्यमान आमचे आमदार आहेत, ते विद्यमान आमदारांशी बोलणं चालू आहे आणि त्यांना योग्य ते त्यांचा मान राखला जाईल आणि या ठिकाणी तोडगा हे मुख्यमंत्री महोदय काढणार आहेत. दरम्यान वाटत असेल तर केसरकरांनी त्यांच्या मतदारसंघात मनसेला पाठिंबा द्यावा, असं म्हणत सदा सरवणकर यांनी केसरकरांना टोला लगावला. केसरकरांना तसं वाटत असेल युती आणि हे, तर मला असं वाटतं आपला मतदारसंघ त्याने सोडून तिथे मनसेला पाठिंबा द्यायला आमची काही हरकत नव्हती. सदा सरवणकर उद्या उमेदवारी अर्ज भरणार, असं सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकर यांचं व्हॉट्सअप स्टेटस व्हायरल होत आहे. तर माहीम विधानसभेमधून लढण्यावर सदा सरवणकर ठाम आहेत. उद्या उमेदवारी अर्ज भरणार, माघार घेणं हा भागच नसल्याचं सरवणकर यांनी म्हटलंय. नाही, मुख्यमंत्री म्हणतायत आपल्याला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे. नाही, 100% फॉर्म भरणार, 100% लढणार आणि जिंकून येणार. मतदारांचे तसे आशीर्वाद आहेत, मतदारांचे फोन येत आहेत की काही करा पण माघार घेऊ नका. निर्णय काय घ्यायचा ते स्वतः सरवणकर यांनी ठरवावं. सरवणकर जो निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही राहू, असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. काय निर्णय घ्यायचा त्यांचा निर्णय, त्यांच्यावर मी कुठलाही निर्णय लादलेला नाही. फक्त सांगण्याचं काम केलं आणि ते ऐकावं की नाही हा त्यांचा निर्णय आहे. आणि त्यांनी जर उभं राहायचा निर्णय घेतला तर आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे उभे राहू. अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी हा निर्णय दिल्लीतून झाल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. शिंदे गटानं कुठे लढावं कुठे लढू नये हे निर्णय दिल्लीतून अमित शहा घेतात, असं देखील राऊतांनी म्हटलंय. त्या पक्षाचे निर्णय अमित शहा घेतात, दिल्लीतून ठरतात. अमित ठाकरे यांनी लढावं हा सुद्धा निर्णय हा दिल्लीतून झालेला आहे. आपल्या भूमिकेवर ठाम असणारे सदा सरवणकर निर्णय बदलतात की माहीमधून लढतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोपरी 5 आखाडीमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर ठाकरे गटाकडून केदार दिघेंकडून देखील अर्ज दाखल करण्यात आला. ठाण्याच्या कोपरी 5 आखाडीमध्ये एकनाथ शिंदे केदार दिघे यांच्यामध्ये लढत होणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंचा कोपरी 5 आखाडीतून अर्ज, केदार दिघेही मैदानात. मुख्यमंत्री शिंदेंनी कोपरी 5 आखाडीमधून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदेंचा अर्ज दाखल करताना उपस्थित होते. ठाकरेंच्या शिवसेनेतून कोपरी 5 आखाडीमधून दिवंगत आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. ठाण्यातील कोपरी 5 आखाडीमध्ये मुख्यमंत्री शिंदे विरुद्ध केदार दिघे अशी लढत होणार आहे. वारसा रक्ताच्या नात्यानं नाही तर विचारानं येतो. आनंद दिघेंचा वारसा आता एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली आहे. केवळ रक्ताच्या नात्याने कोणाचाच वारसा येत नाही. वारसा विचाराने येतो, वारसा कृतीने येतो. विचाराने आणि कृतीने स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा एकनाथराव शिंदेजींकडेच आहे. जनतेला महायुतीचंच सरकार हवंय. निवडणुकीची ही मॅच आम्हीच जिंकणार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. याच मतदारसंघातून याच किसननगरने 4 वेळा मला आमदार केलं. त्यामुळे कोणी किती काही उल्लंघना केल्या, किती काही सांगितलं चौकार छटकार मारणार, पण ही निवडणूक मॅच आम्हीच जिंकणार.
वरुण सरदेसाईंनी वांद्रे पूर्व मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. शक्ती प्रदर्शन न करता त्यांनी रॅली काढत या ठिकाणी अर्ज दाखल केला. यावेळी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हे देखील त्यांच्या सोबत दरम्यान कोणकोणत्या मतदारसंघामध्ये महत्त्वाच्या लढती होणार आहेत ते आपण पाहूया. दिग्गजांचे अर्ज दाखल. कोपरी पाच पखाडीतून मुख्यमंत्री शिंदे विरुद्ध केदार दिघे. बारामतीतून अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार. माहीममधून अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत. वांद्रे पूर्वमध्ये झिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई. वरळीतून संदीप देशपांडे विरुद्ध आदित्य ठाकरे. कागलमधून हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे. उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव होते, मात्र एकनाथ शिंदेंनी घात केला. श्रीनिवास वनगांच्या पत्नी सुमन वनगा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया देताना सुमन वनगा भाऊक झाल्या. शिंदे गटाकडून डहाणूमधून श्रीनिवास वनगांना उमेदवारी देण्यात आली नाही. श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी डहाणूमधून विनोद मेढा यांना उमेदवारी देण्यात आली. पासून ती जेवतच नाही, काय बोलत पण नाही. वेड्यासारखे वागतात, आत्महत्या करणार असेच बोलतात की माझं आयुष्य संपून गेलं. ज्या माणसाने मला देव मानत होते उद्धव साहेब, त्यांच्यासारखे नाव घेतात आणि सांगतात की माझं चुकी झालं. मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला, त्यांनी मला शब्द दिलेला. 39 आमदारांना त्यांनी पुनर्वसन त्यांचं परत केलं आणि माझ्या मिस्टरांचं काय चुकलं, त्यांचं काय बरं वाईट झालं तर मी कोणाला जबाबदार ठरवू. मतदारसंघातून निवडून नाही हे आहे आणि हे कारण निवडून मला त्यावेळेस पण आवडलं. तुझा थांबला प्रामाणिकपणे प्रत्येक वेळेस गावी नाही. विधानसभेचे वारे महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. ब्रह्मपुरी मतदारसंघासाठी विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल. बैलगाडीतून जात वडेट्टीवारांनी अर्ज भरला. सना मलिक यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. अणुशक्तीनगरमधून मी आमदार म्हणून निवडून येणार. सना मलिक यांची प्रतिक्रिया. फवाद अहमद यांच्या विरोधात लढत. नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातून समीर भुजबळ यांचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल. उमेदवारी अर्ज भरण्याआधी समीर भुजबळ यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. समीर भुजबळ 100% निवडून येणार. छगन भुजबळांकडून विश्वास व्यक्त. समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये संजय केळकर यांचं शक्ती प्रदर्शन. केळकरांकडून अर्ज दाखल. केळकरांसमोर ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेच्या अविनाश जाधवांचं आव्हान. रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल. कर्जत जामखेड मतदारसंघातून राम शिंदे यांच्या विरोधात रिंगणात.